नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉगमध्ये. तर तुम्ही प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण जात आहोत एक छोटासा ट्रिपला. चला बघूया ती ट्रिप कुठं-कुठे जाते, आपण काय-काय एन्जॉयमेंट करतो. मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते. चला अनु, तुम्ही बघू शकता, आपण आमची एक छोटीशी ट्रिप स्टार्ट केलेली आहे. तर आता आपण सध्या जात आहोत आमच्या गाडीचं पोट भरायला. पहिला गाडीचं पोट भरायचं, मग नंतर आपण जायचं. चला बघूया पुढं पुढं कुठं कुठं जातो आणि आपण आपल्या व्लॉग मध्ये सगळं दाखवू जे जे आपण आज करू. बघा मित्रांनो, जसं की आपल्या गाडीचा पोट भरायला आलोय, बट गाडीच्या पोटसाठी पण किती मारामारी आहे. एवढी लाईन मोठी आहे, बट आपल्याकडे काय ऑप्शन नाही आहे. पहिला गाडीचाच पोट भरावा लागणार. आणि बघू शकता सीएनजी साठी किती गर्दी आहे, किती म्हणजे किती. सीएनजी आता एक मोठं ऑप्शन झालंय सगळ्यांसाठी, तर सगळे लोक तेच यूज करायलेत. आपण सीएनजी भरून आता निघालो आहे पुढच्या प्रवासला. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि आमची रोड ट्रिप स्टार्ट झाले. तर बघूया आता पुढं पुढं काय काय भेटतंय, काय काय शॉर्ट्स असतात, आपण सगळं दाखवूया व्लॉग मध्ये तुम्हाला. तर स्टे ट्यून गाईज. सकाळ सकाळचं सनराईज, सकाळ सकाळची थंडी, मस्त मौसम झालाय, मस्त क्लायमेट झालाय. आम्ही हे सगळं व्ह्यू एन्जॉय करत करत, मस्ती करत करत जात आहे तुमच्या सोबत, तुम्हाला दाखवत. पुढचे असे छोटे छोटेसे क्यूट क्यूट मोमेंट्स तुम्हाला नक्की भेटायला बघतील या ब्लॉग मध्ये. तर नक्की बघत राहा हा ब्लॉग. तामिनी घाट सुरू झालेला आहे. घाटामध्ये जायला खूप भीती वाटते मला. तुम्हाला कसं वाटतंय? जास्तीत जास्त कमेंट मध्ये जाऊन सांगा, कुणाला कुणाला घाट भीतीदायक वाटतो. मित्रांनो बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे पाण्याचा. फुल खतरनाक. आपण जिथे जात आहोत तिथे पण पाणीच असणार आहे. छोटस हिंट दिले मी तुम्हाला, लई लोकांना समजूनच गेलं असणार की आपण कुठे जाणार आहे. तर बघूया जे लोक कमेंट्स मध्ये जे सांगतात ते खरं आहे की नाही, आपण कुठे चाललोय. समोर एक छोटस घर आहे, बघू शकता काय तुम्ही? तुम्हाला नाही दिसणार, वेट आता दिसायलंय काय? खूप छोटस घर आहे, किती छान आहे. आणि खूप वरती पण पहाड आहे, त्याच्यामध्ये रस्ते पण आहेत. शायद ते पहाड वरती कोणतं जात असणार. म्हणजे हे मोमेंट एन्जॉय करू शकतो नाही आपण लाईफ, ते मोमेंट कुठंच नाही एन्जॉय करू शकत आपण. ब्लॉग मध्ये बघून हे तर वेगळीच गोष्ट आहे, बट स्वतः येऊन जेव्हा ट्रिप मध्ये फुल एन्जॉय करू शकतो. जे आपण व्ह्यूज बघतो तेच किती मस्त असतात. आता बघा किती सुंदर परिसर आहे तुमच्या समोर. जसं जसं आपली रोड ट्रिप पुढे जात आहे तसं तसं आपल्याला खूप सुंदर सुंदर व्ह्यूज दिसत आहेत. आम्ही तर खूप एन्जॉय करतो, तुम्ही पण नक्की या या जागेला. आणि आपण कुठं जातोय हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये फुल कळेलच, आणि काय काय मस्ती केलं हे तर तुम्ही बघणारच आहेत. वाव, तुम्ही पाहू शकता हा सुंदर व्ह्यू. असं वाटायला की मी स्वर्गात आलोय. वाव, हे आहे मुळशी धरण. व्ह्यू बघू शकता कसे व्ह्यूज आहे तिथं. आणि तुम्ही व्ह्यू बघा फक्त. रोड, मी आणि तो, आणि हे मस्त व्ह्यू. मित्रांनो आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे, तर आपण नाश्ता करू. तुम्ही पण या सगळे नाश्ता करायला. हॅलो मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता मी या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि ह्यांच्याकडे जास्त ऑप्शन्स नव्हते, बट ऑप्शन्स होतं पोहे आणि मिसळ पाव. ते छान होतं, टेस्टमध्ये छान होतं. तुम्ही पण कधी इकडं ह्या व्हिजिट रोडला गेला असेल रोड ट्रिपला, तर हे तुम्ही हॉटेल पक्का टेस्ट करू शकता. इकडं म्हणजे जास्त ऑप्शन असतील, आता तर ऑप्शन्स नाही आहेत. तर हे फक्त असं रोडलाच टच आहे, तर तुम्हाला दिसून जाईल. श्रीकृष्ण हॉटेल, श्रीकृष्ण नावायचं.
चांगला आहे टेस्ट. म्हणजे मिसळपाव, पोहे आणि वडापाव पण मी ट्राय केला, मस्त होतं. तर तुम्ही पण व्हिजिट करा. मित्रांनो, सकाळी आम्ही 5:30 वाजता CNG भरली होती फुल टँक. मग त्याच्यावरती आम्ही आता पोहोचलो इकडं एक स्टॉपवरती. स्पॉट आहे ते तर असं तुमच्यासाठी हिडन आहे, म्हणजे ते सरप्राईज आहे. तुम्ही स्वतः ओळखायचं आहे की कुठला स्पॉट आहे. बट आता आम्ही सेकंड टाइम थांबलोय. 1:14 झालंय, 1:14. मग आमचं CNG संपत आलंय. मग त्याच्यासाठी इथे एक जे स्पॉट आहे तिथं जाण्याच्या आधी एक CNG गॅस भेटेल तुम्हाला. त्याचं नाव महानगर गॅस असं आहे. फक्त CNG अवेलेबल म्हणून आहे. मे बी पुढे गेल्यावरती पेट्रोल पण भेटेल. बट आता आपण आमचं सेकंड स्टॉप हे आहे महानगरवालं गॅस. आम्ही आता गॅस CNG फुल करू, मग नंतर आपला प्रवासाला सुरू करू. मग त्याच्यासाठी स्टे ट्यून गाईज. बघू काय काय होतंय. फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन वरती. बट आपल्या पेटूला भूक लागली आहे, मग पेटू थांबलेला आहे थोडं जेवण करण्यासाठी. ते पण आपण थांबलोय हॉटेल जय भवानी. बघू जेवण कसं आहे. आणि पुढच्या पार्टसाठी स्टे ट्यून गाईज. फायनली जसं वेट करत होतो ते आमच्या समोर आलेली आहे आमची थाली. एकाने मागवलेली आहे चिकन थाली, एकाने आहे फिश, आणि मी पण चिकन थाली. आम्ही आपलं फूड एन्जॉय करतो. मित्रांनो, तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. इट्स लाईक हेवन गाईज. तुम्हाला एक सुंदर अशी एवढी छान गोष्ट दाखवते मी. जस्ट बघा. 1, 2, 3. लुक एट दिस गाईज. किती मस्त आहे मित्रांनो. व्यू बघा, व्यू. मित्रांनो बघा, स्वर्ग से सुंदर कुछ होगा तो यही है. फायनली मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगत होते की मी कुठल्या तरी एक डेस्टिनेशन वरती चालायले, जायले, तिथं खूप काय काय असणार, ते तुमच्या डोळ्याच्या समोर आहे गाईस. तुम्हाला दिसत असणार हे बीच. हे बीच इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला आणि दाखवते. या बीच वरती मी शेवटी पोहोचलेच. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर सनराईज वार आहे. मी या पॉइंटलाच थांबलोय की तुम्हाला मी सगळं दाखवू. तर बघा किती सुंदर वाटायलंय. तुम्ही तर ब्लॉग्स मध्ये बघणार, मी तर प्रत्यक्षात बघालोय. खूप सुंदर. समोर समुद्राचं पाणीचा आवाज आणि इकडे फुल सनराईज. बघा किती सुंदर वाटायलंय. गाईस, हे फक्त तुम्ही फॅमिली सोबतच एन्जॉय करू शकता. ब्युटिफुल समुद्र. आणि हे दापोली बीच आहे. फुल ब्लू स्काय, फुल पाणीचा आवाज, सनराईज. बघा किती सुंदर आहे बीच. आम्ही सोडायला मन करीना, बट आपल्याला जावं तर लागणारच. मस्त बीच आहे. सगळी मुलं खूप एन्जॉय करायला, जसे की आता हॉलिडेज आहेत तर खूप सगळे फॅमिलीज इकडे आलेले आहेत. आणि इकडे असं बघू शकता बैलगाडी राईड पण आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप चांगला परिसर आहे. खूप सगळी नारळाची झाडं आहेत, हिरवं हिरवगार, थंड थंड वारा, उन्हाची थोडी झलक. नेक्स्ट डेस्टिनेशन साठी आपण एक फेरी बोट घेतलेलो आहे, म्हणजे दापोळ मधून आहे. दापोळ मधून ते अनेक म्हणजे थोड्या ह्याच्यामध्ये सोडेल. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या डेस्टिनेशन जाण्यासाठी मग आपण अनेक घेऊ. आता बघा तुम्ही सगळं व्ह्यू कसा आहे आणि गाडी वगैरे कसं पार्किंग होतात, कसं सगळं वगैरे वगैरे त्या व्हिडिओज मध्ये सगळं दाखवायला जाईल. आता आम्ही इथून चढलोय सगळं बघा, आणि आपण नंतर त्या बीच वरती पोहोचणार आहे. ते माझा हात दिसायला तिथं तिथं पोहोचणार आहे. मी तिथं उतरू. बघा राईड्स वगैरे एन्जॉय करा. आम्ही दाखवू तुम्हाला सगळे. हे बोट्स वगैरे सगळे खूप आहे तिथं, म्हणजे दाखवण्यासाठी. म्हणजे सगळे लोक जे फिश वगैरे पकडतात त्यांच्यासाठी शायद. तर बघू. फेरी बोटचा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. कसं होतंय आम्ही एक्सपिरियन्स करू आणि तुम्हाला नक्की सांगू की कसं वाटतंय वगैरे वगैरे.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता फेरी बोटची मज्जा. आमची बोट चाललेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे तिकडच्या बीचला. आता हे बघा इकडं गाडीज वगैरे सगळे मस्त आहेत, आपल्या ठिकाणी आहेत. भीती वाटत होती गाडी कुठे जाईल, पण गाडी आहे आमची आणि आपण मस्त चाललोय, मस्त एन्जॉय करायलोय. बघा आमची ही राईड चालूच राहील. तुम्हाला काय काय सांगू आपण नंतर पुढं. राईड एन्जॉय करा आमच्या सोबत. हिरवगार किती छान निसर्ग आहे बघा, मस्त मस्त वारा सुटलाय. आम्ही मस्त एन्जॉय करत आहे ही फेरी बोट. वाव, मस्त वाटायला एक नंबर. एकदम सुंदर सुंदर स्काय आणि फुल छान वाटायलाय. माउंटेन्स दिसायलेत, पाणी, ब्ल्यू स्काय, थंडा थंडा वारा. मित्रांनो, आता आम्ही आलोय नेक्स्ट डेस्टिनेशन आणि ही आहे गुवागर बीच. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप सगळे स्टॉल्स आहेत, पार्किंग एरिया आहे. आता आम्ही बीच वरती जाणार आहे. थोडं आपलं पेट पूजा करू का की पेटूला लागली खूप भूक. तर मी बीच दाखवणार आहे तुम्हाला, तर स्टे ट्यून. मित्रांनो बघा, आता आम्ही थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी का की पेटूला खूप भूक लागली होती जसं सांगितलं होतं. तर आम्ही आलो आहे पूर्ण भेल अँड स्नॅक्स मध्ये. तर आम्ही हे घेतलेलं आहे समोसा. बघू आता टेस्ट कसा आहे. ठीक आहे, चला खातो आम्ही. बाय बाय. मित्रांनो बघा, आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन वरती, गुहागर बीच. काय सीन आहे तुम्हीच बघा या व्हिडिओ मध्ये. समुद्र किनारे, फुल स्काय ब्ल्यू आणि इकडे खूप सगळे बेंचेस वगैरे पण आहेत अवेलेबल बसण्यासाठी. आणि स्टॉल्स आहेत, काय पण खाऊ शकता जे तुम्हाला पाहिजे ते. थोडी मोठी छोटी छोटी खेळणी भेटतात तुमच्या पोरांना. कारण बीचचा व्ह्यू इज वाव, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. लाटा किती मस्त चालेत बघा आणि घोडासवारी पण आहे. इथं बॅडमिंटन वगैरे सगळं खेळू शकतो. फॅमिली बरोबर एन्जॉय करण्यासाठी, स्पेंड करण्यासाठी हे ट्रिप एक नंबर आहे. हे गुहागर बीच वगैरे मस्त आहे. आता मी एक छोट्याशा ह्याच्यावरती चालू, तिथं फोटोज वगैरे कॅप्चर करायला खूप मस्त आहे. मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ मध्ये, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इकडे बॅट बॉल, बॅडमिंटन, हॉर्स रायडिंग आणि खूप सगळे राईड्स आहेत. ते तर आपण बघू शकता. हे ह्यांचे नाव मला नाही माहित. बट सायकलिंग वगैरे करायला पण, म्हणजे जे पोरं सायकलिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी पण सायकल वगैरे अवेलेबल आहे मे बी इथं. आणि खूप लाटा येतात, किती सुंदर वाटत आहे हे बीच. मस्त वाटतंय एकदम. माउंटेन्स, फुल ग्रीनरी ग्रीनरी, फुल ट्रीज वगैरे इकडे आहेत. मस्त वाटायलाय. तिकडे बेंचेस सगळ्यांना बसण्यासाठी, म्हणजे तुमचे आई बाबा, कुणी पण वयस्कर माणूस आला तर त्यांच्यासाठी पण बसण्यासाठी सोय आहे. आणि सगळं स्टॉल्स पण आहेत जे तुम्ही खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. बघा, आता इकडं फुल मी जरा एक स्पॉट वरती चालूय, म्हणजे इकडं असं चढून आपण फोटोज वगैरे काढू शकतो. आणि समुद्राचा फुल आवाज ऐकू शकतो, एन्जॉय करू शकतो. व्ह्यू तुम्ही ऐकत राहा, बघत राहा, किती मस्त वाटायलाय. आता हळूहळू मी चाललोय तिकडं. ते असं काहीतरी असं टाईप आहे, असं टनल टाईप छोटस बीच वरती. ते आपण जाऊ शकतो, बघू शकतो तिथे किती लोक थांबलेली आहेत. थोडी ते पोरं वगैरे आहेत, ती एन्जॉय करायला फोटोज वगैरे काढालेत. तुम्ही पण यूज करू शकता. बघा आता चाललोय आपण तिच्यावरतीच चाललोय. तिथे तुम्ही बघा, फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. लाटांचा आवाज ऐका तुम्ही, मस्त वाटतं एकदम मस्त. निळ निळ आकाश आणि त्याच्यावर खाली समुद्र आणि त्याचा आवाज आम्ही ऐकालोय. आणि काय पाहिजे आपल्याला. वाव, इथं बघा थांबून तुम्ही सगळं बघू शकता इथनं. हे फुल असं कॉर्नर वरती आहे, तर तुम्ही सगळं बघून घ्या. व्ह्यूज, व्ह्यू एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की विजिट करा गुहागर बीचला. चला आपण भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशन वरती. मित्रांनो, आम्हाला येता येता खूप लेट झालं. मग इकडं रूम्स पण भेटत नव्हते जिथं आपण, आपलं डेस्टिनेशन आहे. मग शेवटी एक रूम भेटला आम्हाला, सावंत होम स्टे म्हणून. खूप सुंदर रूम्स आहेत,
खूप मस्त आहे. असं बघू शकता. रूम पण मी तुम्हाला दाखवेन. आणि आता बघा माझ्यावर दाखवते. पार्किंगसाठी वगैरे पण छान आहे. पार्किंग वगैरे एरियाज वगैरे आहेत. म्हणजे पार्किंगसाठी खूप साऱ्या गाड्या आपण पार्क करू शकतो इकडं. आणि इकडं एक असं त्यांचं मोठं रूम आहे आणि तिकडे पण रूम्स आहेत. रूम्स पण खूप खूप मोठे आहेत. आणि असं करून हा मी व्लॉग एंड करतो. अगर तुम्हाला माझं नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे आणि नेक्स्ट मी काय काय करायलोय ते बघण्यासाठी तुम्ही माझं सेकंड पार्ट व्लॉग बघू शकता. तर थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. सी यू सून. बाय बाय.